मंडळी नमस्कार. देशात डिजिटल क्रांतीच्या गप्पा सुरू आहेत. कोणी जीडीपी वाढल्याचा दावा करताय, तर कोणी विकासाच्या बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवतंय. पण या चमचमत्या भारताच्या काळजात एक अशी पावती फाटली आहे, जी पाहून कुणी स्वाभिमानी माणसाचं रक्त उसळेल. ही पावती आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण बाजार समितीमधली. शेतकरी आहेत प्रकाश गलदर. विक्री झाली 1262 किलो कांद्याची आणि शेतकऱ्याच्या हातात काय उरलं? काहीच नाही. उलट स्वतःच्या खिशातून 1 रुपया भरावा लागला. म्हणजे घाम गाळून पीक पिकवणाऱ्या बापाला उलट व्यापाऱ्याला 1 रुपया देऊन घरी जावं लागलं. तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहतायत बाई माणूस. पैठण तालुक्यातील वरुडी गावचे प्रकाश गलदर 4 एकरात कांदा लावला. पोटच्या पोराप्रमाणे पिकाला जपलं. रात्रंदिवस राबले. घाम गाळला की पोरांच्या शिक्षणाची फी भरेन, कर्जाचा हप्ता फिटेल. 25 गोण्या कांदा बाजारात आणला. वजन भरलं 12 क्विंटल 62 किलो. भाव मिळाला फक्त 100 रुपये क्विंटल. म्हणजे 1 किलो कांद्याची किंमत फक्त 1 रुपया. पण थांबा, खरी शोकांतिका पुढे आहे. तोलाई, हमाली, वराई, वाहतूक आणि गोणी खर्च धरला तर एकूण खर्च झाला 1263 रुपये. उत्पन्न 1262, खर्च 1263. गणिताच्या भाषेत हा 1 रुपयाचा तोटा असेल, पण माणुसकीच्या भाषेत हा एका शेतकऱ्याचा जिवंतपणे केलेला अंत्यविधी आहे. सरकार सांगतंय शेतकरी आमचा अन्नदाता आहे, पण याच अन्नदात्याला आज त्याच्या घामाची किंमत 1 रुपया सुद्धा मिळू नये. ही शोकांतिका आहे. ज्या एसी केबिन मध्ये बसून धोरणं आखली जातात त्यांना विचारायला हवं, कधी भर उन्हात कांदा उपटलाय का? कधी चिखल तुडवत रात्री अपरात्री विहिरीवर पाणी चालू केलंय का? एका बाजूला हॉटेलमध्ये कांद्याची एक छोटी वाटी मागितली तर त्याचे वेगळे पैसे घेतले जातात, आणि दुसरीकडे ज्याच्या शेतात हा कांदा पिकतो त्याला स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पीक विकावं लागतं. हा कोणता विकास आणि ही कसली व्यवस्था? कांदा विकून उलट आपल्या खिशातून 1 रुपया देताना प्रकाश गलदर यांच्या डोळ्यात जे पाणी होतं ते आजच्या व्यवस्थेचं खरं वास्तव दाखवून जातं. आज प्रकाश गलदर यांच्या शेतात 200 क्विंटल कांद्याचा ढिगारा सडतोय. ज्या पिकाला पोटच्या पोराप्रमाणे जपलं ते पीक आज स्वतःच्या हाताने फेकून देण्याची वेळ या बापावर आली आहे. ही केवळ शेतकऱ्याची हतबलता नाही, तर सरकार आणि व्यवस्थेचा निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. जेव्हा लोक बाजारात कांद्यासाठी 40-50 रुपये देतात, तेव्हा पिकवणाऱ्याला भाव का मिळत नाही? सरकारची धोरणं शेतकऱ्याला जगवण्यासाठी आहेत की व्यापाराचे खिसे भरण्यासाठी? आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे असंच दुर्लक्ष होत राहिलं तर लक्षात ठेवा, उद्या शेतात पीक नाही तर फक्त शेतकऱ्यांचे अश्रू असतील. आणि अन्नाच्या प्रत्येक कणासाठी आपल्याला सोन्याची किंमत मोजावी लागेल. हा अन्याय कधी थांबणार? उत्तर तुम्हालाच द्यायचंय. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.